उन्हाळ्यामध्ये आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हे माझ्या काही आवडत्या ताऱ्यांचे छायाचित्र. उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना हवामान थंड होते आणि पाणी रंग बदलून येतात. पृथ्वीची परिक्रमा सुरूच असते आणि आपल्याला ताऱ्यांचा हा समूह दिसतो. हा आहे टायटन द बॉल. तुम्हाला तो लाल बिंदू दिसला का? काही तारे पांढरे, काही लाल, तर काही निळसर रंगाचे असतात. आणि आपले आकाश हे असे दिसते. हा आहे रायन द माइटी हंटर. रायनच्या खांद्याजवळ लाल तारा दिसतो. त्याला म्हणतात तर पायाजवळ निळा तारा दिसून येतो. त्याला म्हणतात रायजन. पुढे हिवाळा ऋतू संपून येतो तो वसंत. आणि मग हे तारे आपल्याला दिसू लागतात. पतंगासारखा दिसणारा ताऱ्यांचा हा समूह आहे शेफर्ड. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ताऱ्यांचा असा एक समूह आहे जो आपल्याला नेहमीच दिसतो. यांना उत्तर गोलार्धीय तारे म्हणतात. हे समूह आहे अर्सन मेजर व अर्सन मायनर. त्यांना बिग अँड लिटिल डीपर्स या नावाने देखील ओळखले जाते. दक्षिण गोलार्धात देखील काही तारे आहेत ज्यांना दक्षिण गोलार्धीय तारे असे म्हणतात. दक्षिण गोलार्धावर राहणाऱ्या व्यक्तींना हे तारे रोज पाहता येतात, पण त्यांना उत्तर ध्रुवीय तारे पाहता येत नाही. आपल्या या मित्रांना मेडेलियन क्रॉस कोणताही तारा दक्षिण गोलार्धात नाही, पण सुदैव म्हणजे सदर्न क्रॉस ही कमी थोडक्यात म्हणून काढतो. विषुववृत्ताजवळ राहणाऱ्या लोकांना हे सगळेच तारे वर्षभर पाहायला मिळतात. स्वतःचे काही चित्र किंवा गोष्टी बनवू शकतात. हे म्हणजे बिंदू जोडा या खेळाप्रमाणे आहे. मला मांजर, तिथे कोंबडी आहे. नाही, हे तारेमुळेच नाहीये. हे आहे ग्रह. एकूण 8 ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करत असतात. पृथ्वी त्यापैकी एक आहे आणि तो दिसतोय तो आहे गुरु. तुम्हाला सगळे ग्रह पाहायचे का? सूर्याच्या अगदी जवळचा ग्रह बुध. पृथ्वीप्रमाणे तेथे वातावरण नाही, त्यामुळे हा ग्रह दिवसा अतिउष्ण व रात्री अतिथंड असतो. हा ग्रह सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे, त्यामुळे तेथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकत नाही. पुढचा ग्रह आहे शुक्र. या ग्रहाचे घन वातावरण सूर्याची उष्णता शोषून घेते, त्यामुळे हा सगळ्यात उष्ण ग्रह म्हणून गणला जातो. हा ग्रह अतिउष्ण आहे म्हणून तिथेही जीवसृष्टी उपलब्ध नाही. पृथ्वी म्हणजेच आपलं घर आणि ती सौर मालेच्या अगदी मध्यावर स्थित आहे. या ग्रहाच्या डोंगर मातीमध्ये आयर्न ऑक्साईड सापडते, ज्याला आपण रस किंवा गंज म्हणून ओळखतो. राहण्याच्या दृष्टीने तो अतिशय थंड आहे, पण आपण तिथे भेट नक्कीच देऊ शकतो. गुरु हा सौर मालेतील सगळ्यात मोठा ग्रह आहे. हा ग्रह वायूपासून बद्ध आहे आणि याच्या वातावरणात भयंकर चक्रीवादळे चालू असतात. ग्रेट रेड स्पॉट हे सगळ्यात मोठे चक्रीवादळ या ग्रहावर आहे. हे इतके मोठे आहे की ते शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांना एकाच वेळी गिळंकृत करू शकते.
ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 5 पट लांब आहे. पुढे आहे शनी आणि त्याची आकर्षक वर्तुळे. हा ग्रह वायूंपासून बनला आहे, तर त्याची सुंदर वर्तुळाकार कडा बर्फ व खडकांपासून बनली आहे. यातील काही कण धुळीइतके लहान तर काही एका घराएवढे मोठे आहेत. अंतरापेक्षा 10 पट लांब आहे. आता पुढचा ग्रह आहे युरेनस म्हणजेच अरुण ग्रह. हा ग्रह वायू व बर्फापासून बनलेला आहे. या ग्रहाला देखील एक हलकी कडा आहे व तो एका दिशेने झुकलेला आहे. युरेनस ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 20 पट लांब आहे. सौरमालेतील शेवटचा ग्रह म्हणजेच नेपच्यून. हा सुद्धा वायू व बर्फापासून बनलेला आहे. हा ग्रह सूर्यापासून पृथ्वीच्या अंतरापेक्षा 30 पट लांब आहे. वायूपासून बनलेले सगळेच ग्रह आणि त्यांचे चंद्र हे अति थंड असल्याने मानवी जीवनाला पूरक नाहीत. पृथ्वीवर परत आल्यावर आपल्याला जाणवते की पृथ्वी आपल्यासाठी कितीतरी खास आहे. सौर मालेतील हा एकमेव ग्रह आहे जो मानवी जीवनासाठी पूरक आहे. ना हा अति उष्ण आहे ना अति थंड. इथे पाणी आहे, वनस्पती आहे